शेवटच्या पावसात भेटलेलं प्रेम. पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला आणि त्या सुगंधाने गावभर जणू कुणीतरी आठवणीची पेटी उघडली. कोकणातील सागर किनारी असलेलं छोटस देवगड गाव, लाल माती, हिरवीशाल झाड, हवेत सतत असणारी समुद्राची चव आणि त्यातच राहत होती सान्वी. नावाप्रमाणे शांत, साधी, पण डोळ्यात प्रचंड स्वप्न असलेली मुलगी. सान्वीचं आयुष्य खूप शांत होतं. शाळा, घर, समुद्रकिनारी बसून चित्र काढणं आणि रात्री चंद्राकडे पाहत माझं आयुष्य कधी बदलेल असं स्वतःला प्रश्न विचारणं. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. गावातले सगळे दुकानदार शटर खाली करत होते. सान्वी छत्री घेऊन गावाच्या जुन्या रोडवरून चालत होती. तिला समुद्राच्या काठावर जाऊन पावसात चित्र काढायचं. एक बाईक जवळपास घसरली आणि सान्वीच्या कपड्यांवर चिखल उडाला. सॉरी सॉरी, एक आवाज घाईघाईने आला. सान्वीनं चिडून मागे वळून पाहिलं. तिथे उभा होता आरव. शहरातून गावात आलेला, कॅमेरा खांद्यावर लटकवलेला, उडी घातलेला, थोडासा हटके दिसणारा एक तरुण. हे बघ, पावसात बाईक थोडी हळू चालवायची की काही बिघडत नाही, सान्वी रागात म्हणाली. आरव हसला. राग छान दिसतो तुम्हाला, पण खरंच सॉरी. सान्वीने काही न बोलता निघून गेली. पण निघताना तिच्या मनात पहिल्यांदाच कुणाचं सॉरी गोड वाटलं होतं. आरव कोण होता? आरव मुंबईतला एक सिनेमॅटिक ट्रॅव्हल ब्लॉगर होता. त्याचे व्हिडिओ लाखोंना आवडायचे, पण तो आता थकला होता. फेम, लाईट, आवाज सगळ्यांपासून. म्हणून तो स्वतःचं मन शांत करण्यासाठी देवगडला आला होता. आणि त्याचं पावसात त्याची भेट झाली सान्वीशी. दुसऱ्या दिवशी सूर्य ढगाच्या मागे लपला होता. समुद्रकाठी वारा जबरदस्त वाहत होता. सान्वी समुद्राच्या वाळूत बसून लाल मातीचं एक चित्र काढत होती. आज चिखल उडणार नाही वचन. तिच्या समोर उभा होता आरव. सान्वीने हळूच हसू रोखून विचारलं, इथे कसा काय? व्हिडिओसाठी काही सिनेमॅटिक शॉट्स कॅप्चर करतोय, पण तुमचं स्केचिंग मात्र व्हिडिओपेक्षा सुंदर दिसते. सान्वी लाजली. ही त्याची नीट झालेली पहिलीच संभाषण होती. त्या दिवशी ते बरेच वेळ बोलले. गाव, समुद्र, पाऊस, कला, स्वप्न आणि शांतता. आरवला जाणवलं सान्वीची साधेपणा त्याला हलकं करत होता आणि सान्वीला वाटलं आरव तिच्या आयुष्यात एक रंग आणत होता. मनामध्ये हळूच पसरलेलं प्रेम. एक महिना गेला. आरव रोज समुद्रकिनारी यायचा. सान्वी तिची चित्र काढायची. कधी दोघं चालायचे, कधी बोलायचे, कधी फक्त शांत बसून लाटा बघायच्या. आरवने सान्वीला त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं. तिची स्मित, तिचा वारा उडवणारा जरा विस्कटलेला पोनीटेल आणि तिच्या डोळ्यात चमकणारी स्वप्न. सान्वीने एक दिवशी विचारलं, तुझं खरं स्वप्न काय आहे? आरव शांत झाला. लोकांना जग दाखवणं, पण स्वतःचं मन मात्र कुठेतरी हरवलंय. सान्वी म्हणाली, जग बघताना स्वतःला हरवण्यापेक्षा कुणीतरी आपला हात धरून ठेवावा लागतं. त्या वाक्याने सागरही काही क्षण शांत झाल्यासारखं वाटला. एके दिवशी आरवने सान्वीचे एक छोटस व्हिडिओ शूट केलं. ती समुद्रकाठी स्केचिंग करत होती. वर पाऊस हलका पडत होता आणि तिच्या डोळ्यामध्ये भावनांची चमक होती. व्हिडिओचं शीर्षक होतं, शी इज द कॅल्म माय स्ट्रॉम नेडेड. 24 तासात तो व्हिडिओ व्हायरल झाला. लाखो लोकांनी सान्वीला ओसेन गर्ल, रेड सॉइल एंजल असं म्हणायला सुरुवात केली. सान्वी प्रथमच घाबरली. तिला प्रसिद्धीची सवय नव्हती. आरव, तू माझं आयुष्य बदलून टाकलं, ती म्हणाली. आरव म्हणाला, सान्वी,
मला तुझ्यातलं सौंदर्य जगाला दाखवायचं होतं. ती शांत झाली, पण तिच्या मनात एक भीती उठली. आरव आता परत शहरात जाईल का? दुसऱ्या दिवशी सकाळी आरव गायब होता. फोन बंद, कॅमेरा बॅगही नव्हती. सानवी धडधडत्या हृदयाने सगळीकडे शोधत होती. कुणी म्हणाले तो मुंबईला परत गेला. सानवीच्या डोळ्यात पाणी आलं. का? एक शब्द न बोलता का गेला? ती समुद्र किनारी कोसळली. तिच्या हातातले रंग पाण्यात मिसळवले. तसं तिचं मन तुटून जात होतं. आरवची खरी गोष्ट 2 आठवड्यांनी गावात बातमी आली. आरवला शूटिंग दरम्यान अपघात झाला होता. हॉस्पिटलमध्ये होता. त्याचा फोन तुटला होता. संपर्क नाही. सानवी मुंबईला गेली. हॉस्पिटलच्या बाहेर बसलेल्या आरव तिला पाहून थक्क झाला. सानवी, तू इथे? सानवीच्या डोळ्यातील अश्रू वाहत होते. तू काहीही न सांगता का गेलास? आरवने तिचा हात हातात घेतला. मला तुला त्या अवस्थेत दाखवायचं नव्हतं. माझं आयुष्य अजूनही कॅमेऱ्याच्या मागे धावते. मी तुला त्यात अडकवू नये म्हणून दूर गेलो. सानवी म्हणाली, आरव, प्रेम म्हणजे सोडणं नाही. प्रेम म्हणजे एकत्र राहून आयुष्य स्थिर करणं. आरव काही बोलू शकला नाही. तो त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पाऊस सुरू झाला. सानवी म्हणाली, चल समुद्रकाठी जाऊया. तिथेच आपली कथा सुरू झाली होती. समुद्रकिनारी दोघे उभे राहिले. आरवने तिच्या हातात कॅमेरा दिला. आता तू माझी कथा शूट कर, कारण माझ्या आयुष्याचा सिनेमॅटिक शॉट तूच आहेस. सानवी हसली. आणि माझ्या चित्राचा रंग तू. पावसात दोघेही एकमेकांना मिठी मारतात. समुद्रावरून येणारा वारा त्याच्या भोवती फिरत असतो. लाटा जणू त्याच्या प्रेमाला आशीर्वाद देत होत्या. त्या दिवशी सानवी आणि आरवने एक निर्णय घेतला. त्या दोघांची प्रेमकथा ते दोघे मिळून जगाला दाखवणार. व्हिडिओसाठी नाही, मनासाठी. समुद्राच्या शांत आवाजात त्या दिवशी त्याच्या प्रेमाला एक सुंदर शेवट नव्हे तर नवीन सुरुवात मिळाली. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.